ह्या सिनेमाची सगळी टीम आम्ही इथे आलेले आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रोड्युसर आपल्या डोंबिवलीचेच आहे. मी सुद्धा फडके रोडला साईडला यावर्षी आला तर इकडे तुम्हाला असे सेल्फी पॉइंट बघायला मिळते, तुम्ही ते बघू शकता सेल्फी. आणि मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलं होतं की युट्यूब चॅनलची काहीतरी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज मी जाणार आहे डोंबिवली येथील दिवाळी पाठ कव्हर करण्यासाठी. गेल्या वर्षी आपण दिवाळी पाठ कव्हर केली, खूप उत्तम असा तुम्ही त्याला प्रतिसाद दिलात आणि आज आहे ना बिग अनाउन्समेंट आहे, म्हणजे आपल्या युट्यूब बद्दलच मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचे आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता आहे ना कार्ट फोडूया. चला आता मी आहे ना फडके रोडवरती आलेलो आहे आणि बघूया आपल्याला फडके रोडवरती काय काय बघायला मिळतं. तर तुम्ही इथे बघू शकतात की सर्वजण आहे ना तयार झालेले आहेत. इथून आपण आता सरळ जाऊया. चला आता आपण आहे ना फडके रोडवरती आलेलो आहे आणि तुम्ही इथे गर्दी बघू शकतात. अशी गर्दी आहे सगळीकडेच आणि बघू आता आपल्याला पुढे पुढे काय बघायला मिळतं. आणि गणेश मंदिरला पण जाणार आहोत आपण. तर पहिल्या गणपतीचं आपण दर्शन घेऊ. चला मित्रांनो, आता आपण आहे ना गणेश मंदिरच्या इकडे उभे आहे. फडके रोडला जे गणेश मंदिर आहे आणि समोरच तुम्ही बघू शकता खूप अशी गर्दी आहे. मित्रांनो, आता गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे, गणपती मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आता आपण बाहेर जाऊया आणि बघूया अजून आपल्याला फडके रोडवरती काय काय बघायला मिळतं. फडके रोडला साईडला यावर्षी आला तर इकडे तुम्हाला असे सेल्फी पॉइंट बघायला मिळते, तुम्ही ते बघू शकता. सेल्फी पॉइंट बनवलेले आहेत. फडके रोड दीपोत्सव 2025 तुम्हाला असे इकडे सेल्फी पॉइंट वगैरे बघायला मिळतील. समोरच इकडे कार्यक्रम होता, नृत्यगंध तो झालाय आणि सकाळी आहे ना शंखनाद होता, शंखवादन होता. तर इकडनं आता आपण सरळ जाऊया. तर जास्त तर मला यावर्षी काय दिसत नाही कार्यक्रम, काय माहित नाही दिवाळी पाठ आहे की दिवाळी गर्दी आहे, काहीच कळत नाही. आता आपण इकडे बघतोय ना खूप मोठी अशी रांगोळी काढलेली आहे, तुम्ही इकडे बघू शकता शुभ दीपावलीची. या साईडला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि आजूबाजूला बघाल तर आपल्याला सगळीकडे ना ब्लॉगर दिसतात आहेत.
आहोत, तुम्हाला नाचण्याला आपण इथे लावणारच आहोत. पण तत्पूर्वी हा मंचच इतका मोठा आता झालेला आहे, तुम्हा प्रेक्षकांमुळे हा मंच मोठा झालेला आहे. आणि म्हणूनच या मंचावरती आता आणखीन एका सिनेमाचं प्रमोशन होणार आहे. आपल्या डोंबिवली मधलाच हा सिनेमा आहे असं म्हणायला हरकत नाही. वेल डन आई हा या मराठी चित्रपटाचं इथे प्रमोशन होणार आहे. 31 ऑक्टोबरला या सिनेमाला महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहांमध्ये तुम्ही सगळेजण पाहू शकता. मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे निर्माते सुधीर पाटील, हे डोंबिवलीकर आहेत बरं का. अस्सल डोंबिवलीकर सुधीर पाटील यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. याचबरोबर दिग्दर्शक शंकर धुलगुडे यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. आणि यातील कलाकार विशाखा सुभेदार यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. जोरदार टाळ्या होऊ दे. जोरदार टाळ्या विजय निकम यांच्यासाठी, आपला डोंबिवलीकर आयुष पाटील याच्यासाठी आणि सोबतच सिमरन खेडकर हिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. वेल डन आई या सिनेमाच्या संपूर्ण क्रू साठी. वा 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 वा. अस्सल डोंबिवलीकरांचा हा चित्रपट आहे. डोंबिवलीकर आहेत याच्यामध्ये, याचे निर्माते डोंबिवलीकर आहेत आणि याच्यातील प्रमुख भूमिका करणारा आपला सगळ्यांचाच आयुष हा सुद्धा डोंबिवलीकर आहे. वा, बरोबर आहे की नाही? वा वा वा. बरं, आपण विशाखा ताईपासून सुरुवात करूया. वेल डन आई, आईपासूनच सुरुवात करूया आपण, बरोबर आहे की नाही? आईचा आशीर्वाद असणं गरजेचं असतो, म्हणून सुरुवात तिकडनंच करूया. आई काय सांगणार या सिनेमाबद्दल? नमस्कार डोंबिवलीकर, कसं काय? मला ऍक्च्युली ना सगळ्या बायकांचं कौतुक करायचं. वा. मी आले मघाशी गाडीचा हॉर्न वाजवत, इतकी गर्दी होती तोडून, सगळ्या बायका इतक्या नटलेल्या, इतक्या सुंदर दिसत होत्या. हा डोंबिवलीकरांचा जल्लोष ट्रेनची जागा पकडण्यापासून तर या गर्दीपर्यंत आहे. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा बाबांनो. वा वा वा. मला फार आनंद झाला तुम्हा सगळ्यांना भेटून. आज दिवाळी जल्लोष या कार्यक्रमानिमित्त आमची वेल डन आई ह्या सिनेमाची सगळी टीम आम्ही इथे आलेले. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रोड्युसर आपल्या डोंबिवलीचेच आहे. मी सुद्धा सेंट्रल लाईनचीच आहे. या डोंबिवलीच्या गर्दीतून मी सुद्धा प्रवास केलेला आहे अंबरनाथ. त्याच्यामुळे सगळ्या ह्याच्यातल्या 4-5 बायकांनी नक्कीच मला धक्के दिलेले असतील आणि मला 4th सीटला जागा विचारली असेल. मी म्हटलं किधर नाही आहे. तर बॅक टू द पॉइंट. वेल डन आई हा सिनेमा आमचा 31 ऑक्टोबरला रिलीज होतोय. मंडळी, फटाके उडवून झाले, चकल्या चिवडे खाऊन झाले. खरं सांगा, आपल्या आयांना एकदा तरी वेल डन म्हणाला आहेत का? नसेल म्हणाला ना तर 31 ऑक्टोबरला आमचा सिनेमा येतोय वेल डन आई. या सिनेमाला आपल्या आईला घेऊन या, गर्लफ्रेंडला आणा, थोडं लांब बसवा आणि एकदा आईच्या पाठीवर शाबासकी द्या आणि म्हणा वेल डन आई. मंडळी, माझी खात्री हा सिनेमा तुम्ही नक्की एन्जॉय कराल. प्रत्येक जण आपल्या आईला माझ्यात बघाल नाही, कारण मी सुद्धा एक आई आहे. ऑफकोर्स माझा मुलगा 25 वर्षाचा आहे, वाटत नाही ना? थँक्यू. तर अशी आई तुम्हाला नक्की ह्या सिनेमात बघायला मिळेल. आमच्या टीमने प्रचंड मेहनत केलेली आहे. आमचे दीपाली प्रोडक्शनचे जे आमचे प्रोड्युसर आहेत सुधीर पाटील यांचा हा पहिला सिनेमा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या पुढे या. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आज दिवाळी पाटला आलो होतो, पण आज काही खास एवढे कार्यक्रम नव्हते जसे गेल्या वर्षी होते. आणि मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलं होतं की युट्यूब चॅनलची काहीतरी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. तर आपला नवीन चॅनल चालू झालेला आहे, बोल बाबा पॉडकास्ट चॅनल. त्या चॅनलचा लोगो तुम्हाला डिस्प्लेवर दिसेलच, नाव वगैरे. आणि त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर नक्की जाऊन तिकडे तुम्ही सबस्क्राईब करा. जसं तुम्ही या चॅनलला प्रेम केला तसंच तुम्ही त्याही चॅनलला प्रेम करा. तुमच्या मनातील काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला आपल्या पॉडकास्ट चॅनलवर सांगायच्या असतील तर नक्कीच तुम्ही मला DM करू शकतात. प्रथमेश केळकर ब्लॉग या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन तुम्ही मला नक्कीच DM करा. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.